आणि मिटकरींसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंवर टीका करणारे अमोल मिटकरी घासलेट चोर असल्याची जहरी टीकाच मनसे नेते योगेश चिले यांनी केली आहे। त्यांनी हातावर मेरा बाप घासलेट चोर असल्याचं गोंदवून घ्यावं असं सुद्धा चिले म्हणालेत। चिलेच्या आरोपांना त्याच भाषेत अमोल मिटकरींनी सुद्धा उत्तर दिलंय। पनवेलमध्ये चिले 200 रुपये खंडणी घेत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैली झडतायत। यामध्ये अमोल मिटकरी हे मनसेच्या निशाण्यावरती आहे आणि यातच आता अजून एक मनसे नेता जे आहेत त्यांनी अमोल मिटकरींवरती टीकास्त्र टाकले। योगेश चिले असं त्यांचं नाव आहे। त्यांनी म्हटलंय की त्यांनी अमोल मिटकरींनी हातावरती मेरा बाप घासलेट चोर असल्याचं गोंदवून घ्यावं। अमोल मिटकरींनी त्यांची अवकात न ओळखता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती काही आरोप केले होते। त्यांच्याकडे त्याचे पुरावे नाहीत, पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो। आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार। पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता। पान टपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथं 200 रुपयांनी खंडण्या वसूल करणे। इतकंच काय तर नैना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये। त्या नैना सिडको प्राधिकरणमध्ये माहितीचे अधिकार टाकून कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर्स असतील, यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावणे,